state chapter number 1 from paper number 1. The solid state topic approximate weightage त्याचं लेंथ विचार केली तर खूप लेंथी टॉपिक आहे, बट approximate weightage 3 to 4 marks. ओके, ऑब्विसली याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे एकतरी प्रॉब्लेम येणार आणि तो प्रॉब्लेम एक्सपेक्टेड आहे डेन्सिटी. रो डिटर्मिनेशन ऑफ रो ऑफ एनी क्रिस्टल स्ट्रक्चर या टाईप मध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. आधी कन्सिडर करूया 2 मार्क्स साठी याच्यावरती प्रॉब्लेम आला तर रिमेनिंग राहतात 2 मार्क्स. त्या 2 मार्क्स साठी व्हेरियस पार्ट आहे, बट हा विदाऊट ऑप्शनचा पार्ट मी सांगितला. विथ ऑप्शन त्याचं वेटेज 5 to 6 मार्क्स पर्यंत जाईल. म्हणजे जर असं कन्सिडर केलं 4 to 6 हे करेक्ट वेटेज असेल, 4 मार्क्स साठी कंपल्सरी क्वेश्चन येईल आणि 6 मार्क्स साठी विथ ऑप्शन्स एक्स्ट्रा क्वेश्चन्स येतील. आता त्याच्यातला एमसीक्यू साठी येईल का नाही किंवा कुठल्या बेसिसवरती काय क्वेश्चन्स येतील डिपेंड्स अपॉन एक्झामिनर. बट लक्षात ठेवायचं थेरॉटिकल पार्ट जो आहे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पार्ट त्याने जो रिड्यूस केलेला पार्ट आहे तो आपण आता इथे घेणार नाही आहोत. ओके, सॉलिड स्टेट या टॉपिक अंडर जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेवढे डिस्कस करायचे. याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सीचा एक तरी क्वेश्चन येणार एवढं कन्फर्म आहे. ओके, मी आताच क्लिअर करतोय, पॅकिंग इफिशियन्सीचा एक तरी क्वेश्चन असेल. पॅकिंग इफिशियन्सीचा एक तरी क्वेश्चन असेल. हे कन्फर्मेशन कसं काय समजतं, ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर डिटर्मिनेशन, बिकॉज सॉलिड स्टेटचा मेन बेसिक पार्ट किंवा जे ज्याला कन्सिडर करतो की जे म्हणजे मेन हार्ट ऑफ अ सिस्टीम असं म्हणू शकतो आपण. सो त्याला ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर असं म्हटलं जातं, म्हणजेच पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे एका पर्टिक्युलर स्पेसमध्ये अमाऊंट ऑफ क्रिस्टल्स किंवा अमाऊंट ऑफ सॉलिड स्ट्रक्चर्स अवेलेबल किती असू शकतात किंवा किती फॉर्म होऊ शकतात त्याच्यावरनं आपण डिटरमाइन करतो की हे दोन्ही फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत असं आपण डिटरमाइन करतो. ओके, सो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. डेन्सिटी, पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग फॅक्टर हा सगळ्याचा सगळा पार्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू टू मच इम्पॉर्टंट आहे. आणि प्रॉब्लेम मग जर तसा वेटेज बघायला विचार केला तर पॅकिंग इफिशियन्सीचा क्वेश्चन आला तर तो 2 मार्क्स साठी येऊ शकतो आणि डेन्सिटीवरचा प्रॉब्लेम 2 मार्क्स साठी. बट एकाच सेक्शन बी मध्ये दोन्ही क्वेश्चन्स टाकणार नाहीत कारण सिलेबस वेटेज विचार केला तर. म्हणजे तुम्ही अटेम्प्ट करताना पॅकिंग इफिशियन्सीचा 3 मार्क्सचा क्वेश्चन सगळ्यांनी अटेम्प्ट करायचा. ओके, पॅकिंग इफिशियन्सीचा 3 मार्क्सचा क्वेश्चन सगळ्यांनी अटेम्प्ट करायचा आहे. आणि डेन्सिटीवरचा प्रॉब्लेम जो आहे इट डिपेंड्स, जर समजा तो पेपरमध्ये क्वेश्चन आलाच नाही, डेन्सिटीचा क्वेश्चन आला नाही तर बँड थिअरीवरती क्वेश्चन येणार. ओके, बँड थिअरी मीन्स इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. सो त्या टाईप मध्ये क्वेश्चन्स येतात. अगेन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे क्वेश्चन्स असतील ते आपण टॉपिक कम्प्लीट झाल्यानंतर किंवा टॉपिक करत असताना मी तुम्हाला त्यावेळी सांगत जाईल ते प्रिपरेशन करणं एक्सपेक्टेड आहे. ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आता हे झालं टोटल इंट्रोडक्शन ऑफ टॉपिक अँड इम्पॉर्टन्स ऑफ टॉपिक. आता रिमेनिंग पॉईंट आहेत आपला म्हणजे मेन टॉपिक काय, सॉलिड स्ट्रक्चर मध्ये काय काय करायचंय ते क्रिस्टल स्ट्रक्चर्स कशी असतात हे डिटरमाइन करायचे. ऍक्च्युअली इट इज बिलॉंग्स टू फिजिकल केमिस्ट्री पार्ट. फिजिकल केमिस्ट्रीचा हा एक टॉपिक आहे. बट फिजिकल केमिस्ट्री अंडर जे काही क्वेश्चन्स आपण डिटरमाइन करतो ते पेपरमध्ये मुलांना जनरली असं वाटतं की ते कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त असतो कॅल्क्युलेशनचा पार्ट, पण स्मार्ट वर्क केलं तर ते कॅल्क्युलेशन वन बाय वन बघूया. व्हॉट इज मीन बाय सॉलिड स्टेट. So solid comprises or characterized by the strong intermolecular forces of attraction between the atoms, molecules, ions or nuclei. Okay, atoms, molecules or ions or nuclei. हे सगळेच्या सगळे मॉलिक्युल्स जे आहेत, दोन ॲटम बद्दल डिस्कशन करत असेल त्याच्यातला इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, आयन्स असेल तर इंटर आयोनिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, इंटर न्यूक्लिअर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ह्या सगळ्याच्या सगळ्या पार्ट्स मध्ये मी सॉलिड स्टेटच्या कंडिशन्स मध्ये हे सगळ्याचे सगळे पार्ट्स ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स आणि न्यूक्लियर हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर सॉलिड स्टेट. आता नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ सॉलिड कुठले कुठले आहेत तर क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. आता एक इम्पॉर्टंट पॉईंट याच्यातला सुद्धा, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सबस्टन्स हे डिटरमाइन कसे केले गेले ऑन द बेसिस ऑफ पार्टिकल साईज. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, एमसीक्यू साठी हा क्वेश्चन विचारला जाणार. ओके, ते असं विचारताना विचारतात क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड किंवा क्लासिफिकेशन ऑफ अमॉर्फस सॉलिड हा पुढचा पार्ट. बट सॉलिड स्टेट किंवा सॉलिड कंपाऊंड क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस आहेत हे कसं आयडेंटिफाय करू शकतो तर पार्टिकल साईज वरनं डिटरमाइन करू शकतो. इफ द पार्टिकल साईज इज व्हेरी व्हेरी लेस म्हणजे नॅनोमीटर पिकोमीटरच्या फॉर्मॅटमध्ये जर साईज मायक्रोमीटरच्या फॉर्मॅटमध्ये आपण डिपेंड करतो तर ते अमॉर्फस सबस्टन्सेसची असेल. ऍज कम्पेअर्ड टू अमॉर्फस सबस्टन्सेस क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव अ हायर किंवा लार्जर साईज. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट,
Isomorphism and polymorphism means what? So iso means similar. Isomorphs म्हणजे काय? Compounds having same molecular formula but different structural formula. In this way, similar way, isomorphism means what? There are two or more substances having same crystal structure. दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्टन्सेस ना क्रिस्टल स्ट्रक्चर जर सेम असेल तर त्या कंपाऊंड्स आपण कन्सिडर करतो आयसोमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल NaF आणि CSO कन्सिडर करूया. NaF इज नथिंग बट सोडियम फ्लोराईड आणि इथे मी एक कंपोनंट घेतलाय सीझियम ऑक्साईड किंवा MgO घ्या, मॅग्नेशियम ऑक्साईड चालेल. NaNO3 CaCO3. आता याच्यामध्ये कन्सिडर कसं करायचं आयसोमॉर्फिझम ही कन्सेप्ट डेफिनेशन होणार लर्न, पण एक्झाम्पल समजून घ्यायची. आता जर समजा मी NaF चं डिसोसिएशन केलं, NaF अंडरगो डिसोसिएशन टू फॉर्म Na+++F-. ओके, सिमिलरली MgO फॉर्म्स Mg+++O-. ओके, म्हणजेच काय, याचा रेशो जो आहे 1 कॅटायनचा नंबर ऑफ मोल्स 1 आहे, ऍनायनचा नंबर ऑफ मोल 1 आहे. कॅटायनचा नंबर ऑफ मोल अगेन 1 आहे, ऍनायनचा नंबर ऑफ मोल 1 आहे. तर आपण काय कन्सिडर करतो, इट इज अ आयसोमॉर्फिक स्ट्रक्चर. NaNO3 CaCO3 म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये असणारे फर्स्ट पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स, निगेटिव्हली चार्ज ऍनायन्स, याचा कोइफिशियंट किंवा त्याच्यावरचे चार्ज एक्झॅक्टली सेम असले पाहिजेत. आता हे डिफरंट कधी असतील, मी कसं कन्सिडर केलं, H2SO4 आणि HCl. ओके, H2SO4 चं डिसोसिएशन केलं तर मला असं मिळतं 2H++SO4 2- आणि HCl चं डिसोसिएशन केलं तर H++Cl-. याच्यामध्ये 2 कुठे येतच नाही, म्हणजे हे काय नाही, आयसोमॉर्फिक नाहीये. सो लक्षात ठेवायचं, हे क्रिस्टलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डिफाईन करायचं असेल तर एक लक्षात ठेवायचं, 2 or more substances having same type of crystal structure. सेम टाइप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर, क्रिस्टल स्ट्रक्चरचे टाइप किती आहे आपल्याला नंतर डिस्कस करायचंय. सो दॅट कंपाऊंड और दॅट फेनोमेनन इज नोन एज अ आयसोमॉर्फिझम. एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचं पहिलं, NaF and MgO, मॅग्नेशियम ऑक्साइड as well as the sodium chloride are the examples of isomorphic structures. Similarly, polymorphism means what? A single substance which is exist in 2 or more forms. Best example is allotropes of carbon. ओके, डायमंड फलरिन. ओके, अगेन काय तुमचं ग्राफाइट, बकमिन्स्टर फलरिन हा एक पॉइंट आहे. कार्बन नॅनो ट्यूब CNT. सो दीज आर द एलोट्रॉप्स ऑफ कार्बन. अँड कार्बन काय एकच कन्स्टिट्यूएंट एलिमेंट आहे, पण त्याचे डिफरंट फॉर्म. जर समजा आपल्याकडे डायमंड असेल तर त्याला व्हॅल्यू जास्त आहे, बट तुमच्याकडे कोल सॅम्पल आहे त्याच्यामध्ये पण कार्बनच आहे ना, त्याची व्हॅल्यू तेवढीच आहे का, डायमंड एवढीच आहे का, नाहीये. सो लक्षात ठेवायचं, अ सिंगल सबस्टन्सेस हॅव्हिंग डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म्स मीन्स एक्झिस्ट इन द डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म इन अ स्टेबल स्टेट. जर तो अनस्टेबल असेल तर तो या कंडिशन मध्ये कन्सिडर केला जात नाही. पॉलिमॉर्फिझम हे स्टेबल कंपाऊंड बाबतीमध्ये बिकॉज सॉलिड स्टेटमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन फिक्स असतं, म्हणजे त्याच्यातलं इंटर न्यूक्लिअर, इंटर ॲटॉमिक, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, याचं डिस्टन्स, याची रेंज, याची व्हॅल्यू फिक्स माहिती असते. 1.6 × 10⁻⁻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 ⁻
आपण एक्सप्रेस करू शकतो आणि कन्व्हर्जन्स करू शकतो, कारण ते स्टेबल स्टेटमध्ये असतात. हायर क्वांटिटी स्मॉल मध्ये रिप्रेझेंट करायची असेल तरी आपण त्याचं डिसइंटिग्रेशन किंवा डिग्रेडेशन करू शकतो, आणि लोअर क्वांटिटी जर आपल्याला हायर क्वांटिटीमध्ये रिप्रेझेंट करायची असेल तर आपण इंटिग्रेशन करू शकतो. मीन्स मॅथमॅटिकल टर्म्स यूज करून कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचतो, त्याला आपण म्हणतो पॉलिमॉर्फिझम. ओके, सगळं रिपीट करतोय, मग आपण पुढच्या पॉईंटवर जाऊया. सॉलिड स्टेट म्हणजे काय? द सॉलिड स्टेट इज नथिंग बट इट इज अ स्टेट्स ऑफ मॅटर विच कॅरेक्टराइज्ड बाय द इंटरपार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ॲटम, मॉलिक्युल्स, आयन्स ऑर न्यूक्लियर. कॉमा द्यायचा नाही, ऑर असा वर्ड वापरलाय मी. नेक्स्ट, टाइप्स ऑफ अ सॉलिड. टाइप्स ऑफ सॉलिड मध्ये काय सांगितलं? देर आर टू टाइप्स ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा सॉलिड कंपाऊंड, क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स. अमॉर्फिझम म्हणजे काय? आयसोमॉर्फिझम म्हणजे काय? दॅट इज टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. डिफरंट सबस्टन्सेस आहेत वेगवेगळे, पण त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर मात्र सेम आहे. ह्याच्यामध्ये कुठेही सोडियम येत नाही, याच्यामध्ये कुठेही मॅग्नेशियम येत नाही. सो हे सगळे कंपाऊंड जे आहेत ते सेम क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतात. पॉलिमॉर्फिझम मध्ये एक्झॅक्टली अपोजिट. इथे टू ऑर मोर आहे ना, ती पुढे न्यायचं, हा सेम आहे तो वरती न्यायचं. म्हणजे वन सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट किंवा टू ऑर मोर क्रिस्टल स्ट्रक्चर, सो इट इज कन्सिडर्ड एज अ पॉलिमॉर्फिझम. एक्झाम्पल इज ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. एक्झाम्पल हेच का सांगतोय? कारण ज्यावेळी तुम्ही कन्फ्युज होता, नवीन नवीन एक्झाम्पल, आता ह्या 2 पॉईंट्स आहेत म्हणून ठीक आहे. जेव्हा टोटल पेपर 1चा स्टडी करायला घेणार आणि तुम्हाला विचारलं जाईल एन्थॅल्पी ऑफ फ्युजनची डेफिनेशन सांगा आणि पॉलिमॉर्फिझमची 2 एक्झाम्पल सांगा, तेव्हा कन्फ्युज व्हायला होतं, नेमकं आठवत नाही की काय लिहायचं आणि काय विचारलंय ते. सो त्यासाठी सांगितलं
ओके, त्याच्या अगोदर जी तुमची टेस्ट झाली आत्ताची, ओके, त्याचा स्कोर खूप चांगला होता. बऱ्याच जणांचे एफर्ट्स चांगले आहेत. प्रिपरेशन पण बऱ्यापैकी चांगलं झालंय. पेपर 2चं प्रिपरेशन, तसंच पेपर 1ची पण टेस्ट लवकरच. पण पेपर 1चा मात्र हा सॉलिड स्टेट हा टॉपिक कंप्लीट झाल्याशिवाय ती टेस्ट घ्यावी अशी मला तरी वाटत नाही. याचं रिझन काय? कारण तुमचे नंबर ऑफ टॉपिक जर काउंट करायला गेलात तर सॉलिड स्टेटनं त्यावेळी कव्हर झालेला असेल, सोल्युशन झालेलं असेल, थर्मोडायनामिक झालेलं आहे, आयोनिक इक्विलिब्रिया झालेला आहे, त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक झालाय, पी ब्लॉक एलिमेंट झालेला आहे, आणि तुमचा जो डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट तो सुद्धा कम्प्लीट झाला. जो डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट आपण जर पेपर 2 मध्ये कन्सिडर केलं तर मग पेपर 1 कोऑर्डिनेशन, आणि जर समजा डी अँड एफ ब्लॉक इथे कन्सिडर केलं तर कोऑर्डिनेशन पेपर 2 मध्ये, म्हणजे कोऑर्डिनेशन ऍक्च्युअली पेपर 2 मध्येच येतो. सो हे सगळे पिरियॉडिक टेबल वाईज सगळा विचार केला तर फक्त एक राहील, तो म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या टॉपिकमध्ये तसंच सेम आहे, ज्याच्यामध्ये नॉन सिक्वेशन. हे जे आताचे टॉपिक्स राहिलेले आहेत ना, ते जरी असं सांगितलं की जेवढं पेपरमध्ये येणार तेवढंच घ्या तरी पॉसिबल आहे घेणं, ओके. बट मला तसं नाहीये करायचं. याचं रिझन काय? कारण सीईटी, जेई आणि नीट ह्या तिन्ही एक्झाम्स डोळ्यासमोर ठेवा. कारण यावेळची सीईटीचा रिझल्ट किंवा यावेळच्या सीईटीचा जरा स्टँडर्ड जरा चेक करा तुम्ही. क्वेश्चन जे काही क्वेश्चन आस्किंग मेथड आहे त्यांची ती प्लीज चेक करा, इम्पॉर्टंट आहे ती. याचं रिझन काय? तर मोस्ट ऑफ द त्यातले क्वेश्चन्स रिपीट होणार असं मी म्हणत नाही, पण कन्सेप्ट रिपीट होणार आणि तिथे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रॉब्लेम इन द सेन्स, मला तर असं वाटतंय की डिफिकल्टी लेवल नेहमीपेक्षा थोडी वेगळी असेल, जास्त. ओके, सो ॲलोट्रॉपिक फॉर्म्स. नेक्स्ट बघितलं आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ह्याच्यातले जे 2 टाइप्स बघितले, 1 आणि 2, त्यातला पहिला पॉईंट होता क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा क्रिस्टलाइन सॉलिड. त्यातले तुम्हाला टाइप्स काय काय आहेत? सो देअर आर 4 टाइप्स. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ब्रॉडली क्लासिफाइड इंटू 4 टाइप्स. First one is the ionic solid, second one is the covalent solid, third one is the molecular solid, and last one is the metallic solid. वन बाय वन सगळं डिस्कस करूया, पण त्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, सो द आयोनिक सॉलिड्स म्हणजे काय? त्याचे 4 पॉईंट्स महत्वाचे आहेत. या प्रत्येक पॉईंटचे ना क्रिस्टलाइन सॉलिडचे 2-2 मार्क्सला क्वेश्चन आला तर येऊ शकतो, मोस्ट प्रोबॅबली. अदरवाईज असं सांगतात, म्हणजे हल्लीचा असा ट्रेंड आहे एक्झामिनरचा पेपर विचारण्याचा, पेपर सेट करताना आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये खाली एक लिस्ट दिलेली असेल, तुम्ही त्याचं सेग्रिगेशन करा असं सांगतात. सेग्रिगेशन मीन्स एक्झाम्पल्स. समजा इथे मी ZnS दिलेला आहे, तो मेटॅलिक सॉलिड आहे, मॉलिक्युलर सॉलिड आहे, कोव्हॅलंट सॉलिड आहे, आयोनिक सॉलिड आहे, ते मॅच करा. कारण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जे तुमचे 10th स्टँडर्ड पर्यंत असायचे, तो पार्ट कुठे ना कुठेतरी ते आणायला ते इथे बघतात. फॉर एक्झाम्पल जसं हा एक या टाईपचा क्वेश्चन. अनदर एक टॉपिक आहे म्हणजे तो म्हणजे तुमचा इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, पेपर 2चा. त्याच्यामध्ये बॅकेलाइट, फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर, त्याच्यानंतर तुमचा रेझिन्स मीन्स जो लास्ट पार्ट झालेला आहे तो. सो ह्या सगळ्या बुना एस, बुना एन ह्याचे टाईप्स विचारतात आणि वरती टाईप्स दिलेले असते. इलॅस्टोमर्स आहे तो की फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर आहे, पॉलिअमाइड आहे, बॉन्डिंग कुठलं लिंकेज आहे वगैरे. सो क्लासिफिकेशनसाठी ह्या 2 टॉपिकवरती शक्यतो क्वेश्चन्स असतात. सो मी याची एक क्वेश्चन बँक पण जनरेट केली आहे. जसं टॉपिक संपत होत जाईल तशी मी त्याची PDF पण शेअर करेन. सो आयोनिक सॉलिड्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय असणार? द क्रिस्टल्स विच आर मेड अप ऑफ, crystals of ionic solid are made up of charged ions. Very very important part. Not ions only, charged ions. First. Second, जे चार्ज आयन त्याची जी साईज काय असेल त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन द्यावं लागेल. सो द कॅटायन्स अँड एनायन्स मे differ in size. May differ in size. Third, the intermolecular forces of attraction is relatively high.
किंवा स्ट्रॉंग म्हटलात तरी सुद्धा चालेल. स्ट्रॉंग म्हटलात काय किंवा हाय म्हटलात रिझन त्याचा आन्सर सेमच येईल. ओके. अपोजिट चार्जेस असल्यामुळे त्याच्यामध्ये इंटरॅक्शन जास्त असतं. नेक्स्ट असा एक पॉईंट आपण सांगू शकतो, फिजिकल प्रॉपर्टी दे आर हार्ड, ब्रिटल ड्यू टू स्ट्रॉंग forces of attraction. Okay, and last one is conductor of electricity. किंवा आपण असं लिहूया, in solid state bad conductor of electricity. Bad conductor of electricity. आता हे जे पॉइंट्स आहेत ना, हे प्रत्येक पॉइंट मध्ये रिप्रेझेंट करायचे, म्हणजे एकच कुठला तरी पॉइंट लक्षात ठेवला. फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा काय त्याच्यातले कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते लिहायचे, त्याच्या साईज बद्दल सेकंड फॅक्टर बद्दल इन्फॉर्मेशन द्यायची, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बद्दल थर्ड पॉईंट मध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं, फिजिकल प्रॉपर्टी फोर्थ पॉईंट, आणि वेदर इट इज अ बॅड कंडक्टर, गुड कंडक्टर, इन्सुलेटर, सुपर कंडक्टर, जे काय असेल ते मेन्शन करायचं. फक्त एक इथे मी वर्ड वापरलाय, इन अ सॉलिड स्टेट. म्हणजेच काय, सॉलिड स्टेट म्हणजे जे एक्झिस्ट असतील सॉलिड फॉर्मॅटमध्ये त्या स्टेटमध्ये. बट इन केस ऑफ अ लिक्विड ऑर मोल्टन स्टेट दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. सो इन केस ऑफ अ सॉलिड स्टेट ओनली, आता असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकेल, विच टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड किंवा टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड शोज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन इट्स फ्री स्टेट ऑर सॉलिड फॉर्म. ओके. सो सॉलिड फॉर्म मध्ये ते कोण असतात, बॅड कंडक्टर कुठले कंपाऊंड असतात, क्रिस्टलाइन असा कुठला टाइप आहे, असा क्वेश्चन आहे. सो आन्सर असेल आयोनिक सॉलिड. बीएससी ची प्रिपरेशन सायमल्टेनियसली केलात, टॉपिक वाईज इच अँड एव्हरी, जर समजा लाईन वाईज तुम्ही रीडिंग चालू असेल, तुमचं प्रिपरेशन बेस्ट असेल आणि रीडिंग चालू असेल, तर तुम्हाला हे क्वेश्चन्स जनरेट करता येतात आणि प्रेडिक्टेड क्वेश्चन्स तुम्ही डिटरमाइन करू शकता. मोस्ट ऑफ द क्वेश्चन जेव्हा टॉपिकच्या शेवटी, सगळ्यात शेवटी तुम्ही त्याचा स्टडी करणार, तेव्हा त्यातले क्वेश्चन्स आलेले समजतात. ओके. सो हे प्लीज जरा लक्षात ठेवा की जे क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर करताय किंवा तुम्हाला जे क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे त्या टाईप वाईज असलेले जास्त चांगले. म्हणजे फॉर एक्झाम्पल बीएससी साठी काय असतं, एमसीक्यू साठी काय असतं, हे माहिती असायला पाहिजे प्रत्येक पॉईंट बद्दल. सो त्यातला पहिला पॉईंट आहे आपला आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिड कशापासून बनलेले असतात, आयन्स पासून बनलेले असतात. सो देर आर टू टाइप्स ऑफ आयन्स, कॅटायन्स एज वेल एज अनायन्स. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये साईज फॅक्टर असं म्हटलंय मे डिफर, पण डिफर मध्ये जास्त कशाचे असणार, ऑलवेज लक्षात ठेवायचं, निगेटिव्हली चार्ज अनायन्स असतात ना, त्याची साईज ही ऑलवेज ग्रेटर असते पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स पेक्षा. ओके. मीन्स अनायन्सची साईज ऑलवेज अँड ऑलवेज ग्रेटर असते पॉझिटिव्ह चार्ज मीन्स कॅटायन पेक्षा. याचं रिझन काय, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस अँड दॅट्स वाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन विथ इट्स मीन्स इलेक्ट्रिक अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोन्यूट्रॅलिटी प्रिन्सिपल, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असतो तो जास्त होत जातो आणि हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करण्याची टेंडन्सी किंवा फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जनरेट करण्याची टेंडन्सी अनायन्स मध्ये ग्रेटर एक्सटेंट मध्ये ऑब्झर्व होते. दॅट्स वाय दे शोज हायर साईज दॅन दॅट ऑफ द पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स. Next, intermolecular forces of attraction are relatively high. Intermolecular forces of attraction is relatively high means what? Oppositely charged species. आता समजा कन्सिडर करूया ऍज अ कॅटायन म्हणून एखादा इलेमेंट आहे किंवा Na+ आहे, त्याची टेंडन्सी अशी असणार की त्याच्या समोर कुठलाही निगेटिव्हली चार्ज Cl-, Br-, I- चार्ज anion आला पाहिजे. जर अपोजिटली चार्ज स्पेसिस असेल तर दोघांमध्ये अट्रॅक्शन असतं, त्यालाच आपण इंटरमॉलिक्युलर म्हणतो, दोन मॉलिक्युल्स म्हणतात. आणि इंट्रामॉलिक्युलर कशामध्ये असतं, विदिन मॉलिक्युल, आणि ते डिपेंड करतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवरती. जर समजा तुमच्या एखाद्या कंपाऊंड्स मध्ये जर तुम्ही ऑर्गॅनिकचे प्रिव्हियस इयरचे जेईचे क्वेश्चन पेपर चेक केले तर त्याच्यामध्ये एक वर्ड आहे अगॉस्टिक इंटरॅक्शन. ओके. सो इट इज नथिंग बट युअर 1,3 डायपोलर इंटरॅक्शन किंवा 1,3 डायक्सियल इंटरॅक्शन. याच्यामध्ये थर्ड कार्बनला ऑक्सिजन प्रेझेंट असतो. जेव्हा तुम्ही त्या फॉर्म मध्ये किंवा बोथ फॉर्म मध्ये एखादं स्ट्रक्चर ड्रॉ करता तेव्हा तुम्हाला ते समजतं. Okay, so intermolecular forces of attraction is relatively high in case of ionic solids. Next, they are hard and brittle. Obviously, intermolecular forces ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग असतात ते मोस्ट ऑफ द सगळे कंपाऊंड सगळे हार्ड असल्याचं कन्सिडर करू शकतो. ब्रिटल आहेत ड्यू टू स्ट्रॉंग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. अँड इन सॉलिड स्टेट दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड एज वेल एज इलेक्ट्रिसिटी. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी याचा मिनिंग असा होतो, आणि सॉलिड स्टेट असं मुद्दाम म्हटलंय म्हणून स्पेशली सांगतोय. सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे समजा माझ्याकडे सोडियम क्लोराईड हा आयोनिक सॉलिड आहे, याची एक्झाम्पल आपण घेतलीच नाही. NaCl, K2SO4 खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. KCl, K2SO4 हे सगळे एक्झाम्पल्स आहेत जे कॅटेगरी मगाशी म्हटलं मी तुम्हाला क्लासिफिकेशन साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ते हे एक्झाम्पल देणार तुम्हाला सांगणार हे क्लासिफाय करा ऑन द बेसिस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. पण क्रिस्टलाइन सॉलिड कुठले हे तुम्हाला माहिती पाहिजे ना, तर तुम्ही क्लासिफिकेशन करणार.
त्यामुळे एक्झामिनरची टेंडन्सी आयडेंटिफाय करा. त्यांना एवढ्याच मार्कांसाठी एवढं सगळं विचारता येतंय, मग तो कशाला नाही करणार? तो मुद्दाम करणार. तो काय करणार, 5 ते 6 असे सॉल्ट्स देणार आणि ज्याची नेम्स माहिती नसतात. आपल्याला जेव्हा एखाद्याचं नेम, आता K2SO4 तुम्ही कधी बघितलेलं नसेल किंवा आता बघितल्यानंतर पोटॅशियम सल्फेट हे कळेल, पण समजा त्यावेळी काहीतरी पोटॅश ॲलम असं वर्ड नुसतं दिलेलं असेल तर तेव्हा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती नसणार. सो लक्षात ठेवायचं, जेव्हा सुरुवातीला एखादा सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम असे येतात ना, रिमेनिंग जो कंपोनंट असतो तो सॉल्ट जनरेट करतात इझिली. ओके, हे सोडियम, तुमचे जे अल्कली मेटल्स किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत ते फ्री स्टेटमध्ये स्टेबल सॉल्टच्या फॉर्मॅटमध्येच एक्झिस्ट असतात. अदर कुठल्या फॉर्मॅटमध्ये स्टेबल नसतात किंवा एक्झिस्ट करत नाही, कंबाईन फॉर्म मध्ये असतात. आता वॉटरमध्ये समजा सॉल्ट डिझॉल्व्ह केलेलं आहे, तुम्ही बघितल्यानंतर आयडेंटिफाय करू शकता का? तुम्हाला समजा तहान लागलेलं आहे, दुसऱ्याने दिलं आणि ते जर समजा खारट लागलं, तुम्ही म्हणणार की मीठ टाकलं की काय? सो त्यावेळी समजतं की तुम्हाला त्याचा अपिअरन्स त्याच्यामध्ये प्रेझेन्स आहे. पण तुमच्या नेकेड आयने समजेल का क्रिस्टल स्ट्रक्चर येते? नाही, कारण ते मोल्टन स्टेटमध्ये गेलं, डिझॉल्व्ह फॉर्मॅटमध्ये. ओके, सो इट इज नॉट इन द फ्री स्टेट, इट इज इन द फॉर्म ऑफ combined form. Okay, combined state. So this is the basic difference. Now NaCl, KCl and K2SO4 हे सगळे कोण आहेत? Examples of ionic solids. Okay, so this is first type, that is a crystalline solid. Crystalline solid is the first type आहे ionic solid. Next one is a covalent solid. बघूया वन बाय वन काय काय आहे, पण याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तोपर्यंत. Completed. सेकंड वन इज अ कोव्हॅलंट सॉलिड. सो कोव्हॅलंट सॉलिड मध्ये नावातच आहे, कुठला फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कुठला असणार? कोव्हॅलंट बॉन्डिंग. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? Forces of attraction between shared pair of electrons. Covalent solids. काय सांगितलं याच्यामध्ये? Forces of attraction is of covalent forces. ऑब्विसली सेकंड पॉईंट आपला मगाशी असं बघितलेलं होतं की त्याच्यामध्ये चार्ज आयन्स असतात आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं, त्याच्यामध्ये काय असणार आहे? कोव्हॅलंट बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल. सो कोव्हॅलंट बॉन्डिंग is strong and hence they shows high melting points and boiling points. These are the values of your physical constant. हा त्याला तुमचा सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट मध्ये सांगितलेलं त्याचं फिजिकल नेचर कसं असेल. सो ऑब्विसली ते कोव्हॅलंट नेटवर्क असेल समजा किंवा कोव्हॅलंट स्ट्रक्चर असेल, त्याला आपण काय कन्सिडर करतो? हार्डेस्ट कंपाऊंड. कोव्हॅलंट नेटवर्क, सो हार्ड स्ट्रक्चर इज प्रेझेंट इन केस ऑफ अ कोव्हॅलंट सॉलिड. अजून पुढचा पॉईंट आपण काय सांगू शकतो? ब्रिटलनेस त्याचा. सो ऑब्विसली ते ब्रिटल पण कंपोनंट असू शकतात. सो हार्डेस्ट अँड एज वेल एज इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल करेक्ट वर्ड आहे. फोर्थ, आता ड्यू टू कोव्हॅलंट नेचर. कोव्हॅलंट नेचर म्हणजे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ते आयदर डोनेट करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला समजा 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इसेन्शियल आहेत आणि मला एक्स्ट्रा माझ्याकडे समजा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आहे. म्हणजे आपण बेस्ट एक्झाम्पल कोव्हॅलंट शेअरिंगचं असं म्हटलं तर पेपर 2 चा विचार केला तर टॉटॉमेरिझम नावाची कन्सेप्ट येते. बरोबर आहे ना? टॉटॉमेरिझम मध्ये एक्झॅक्टली होतं काय? स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स रिअरेंजेस विद इन द मॉलिक्युल इटसेल्फ. म्हणजे स्पेशल अरेंजमेंट म्हणजे पहिल्यांदा डबल बॉन्ड असतो, इथे एक सी असतो आणि इथे एक OH असतो. याला आपण म्हणतो डबल बॉन्डला आपण म्हणतो इन अल्किन आणि हा OL ला म्हणतो इन ऑल्फॉन. ओके, याचं कन्व्हर्जन कसं होऊ शकतं? हा जर हायड्रोजन बॉन्ड मी शिफ्ट केला इथे, ओके, तर ह्याचं कन्व्हर्जन कीटो मध्ये होईल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट होईल. म्हणजे पुढचा कंपाऊंड तुमचा असणार तो असा असणार या फॉर्मॅटमध्ये, कीटोच्या फॉर्मॅटमध्ये असेल. म्हणजे डबल बॉन्ड कुठे ना कुठेतरी आहे पण फंक्शनल ग्रुप मात्र डिफरंट आहेत. म्हणजे एकाच स्पेसमध्ये नंबर ऑफ अरेंजमेंट जेवढे इलेमेंट्स आहेत तेवढ्याचेच आपण काय करू शकतो? एक्सचेंज करू शकतो. त्याला आपण म्हणतो कीटो इनॉल टॉटोमेरिझम. सो जनरली या केसमध्ये
तुमचे जे काही कंपाऊंड्स असतात ते काय करतात, स्वतःकडचे इलेक्ट्रॉन्स आयदर डोनेट करतात पण दुसऱ्याकडचा प्रोटॉन एक्सेप्ट पण करतात आणि त्याच्यामुळे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं. म्हणजे जर समजा तुम्हाला काहीतरी सबस्टन्स दिला तरच मी तुला माझ्याकडचे इलेक्ट्रॉन्स देऊ शकेन, या फॉर्मॅटमध्ये त्यांची टेंडन्सी असते इलेमेंट्स किंवा ॲटम्सची. सो जनरली दे आर ऑब्व्हियसली, जर अशी टेंडन्सी असेल तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट इझिली ब्रेक होऊ शकतात किंवा लो असणार. सो त्याच्या व्हॅल्यू ज्याला आपण काय कन्सिडर करतो, सॉरी, लो नसणार, हाय असणार. But in case of a network structure and incompressible nature, they are also poor conductor of heat as well as electricity. Heat and electricity. आता पुअर कंडक्टर म्हणजेच इन्सुलेटर का? इट डिपेंड्स अपॉन द कंडिशन्स. ओके, पुअर कंडक्टर हे इन्सुलेटर असू शकतात. आता येस, पुअर कंडक्टर हे इन्सुलेटर असू शकतात, बट पुअर कंडक्टर जे आहेत ते कंडक्टिव्हिटी पण शो करू शकतात. बट इट डिपेंड्स ऑन द प्रॉपर कंडिशन्स. कारण टेम्परेचर जर इन्क्रीज झाल्यानंतर मोबाईल ऑफ एलिमेंट काय म्हणतो आपण, मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स, मुव्हेबल इलेक्ट्रॉन्स त्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी, स्पीड, त्याचा इन्क्रीज होत जाणार टेम्परेचर दिल्यानंतर. जर मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत गेलं तर फ्लो ऑफ अ सॉल्व्हंट किंवा फ्लो ऑफ हीट हे सुद्धा इन्क्रीज होत जाईल. सो या केसमध्ये आपल्याला त्याची व्हॅल्यू, टेम्परेचरची व्हॅल्यू असेल ती जास्त दिसेल. सो हेच जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून तुम्ही कन्सिडर करू शकता वेदर इट इज अ पुअर कंडक्टर ऑफ ऑर गुड कंडक्टर ऑफ हीट एज वेल एज इलेक्ट्रिसिटी. सो याची एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहे, डायमंड, क्वार्ट्ज. ओके, बोरॉन नायट्राइड सुद्धा एक कंपोनंट आहे. बोरॉन नायट्राइड लिहून ठेवा, माहिती नसेल तर BN3 असं म्हटलं जातं त्याला, जो हायेस्ट टेम्परेचरला सुपर कंडक्टर म्हणून ऍक्ट होतो, ज्याला आपण रिप्रेझेंट करतो BNX. ओके, हे जी एक्स ची व्हॅल्यू आहे ही जशी जशी वाढत जाईल तसं तसं टेम्परेचर जर इन्क्रीज होत गेलं तर तो सुपर कंडक्टर, म्हणजेच काय, हे जे नेचर आहे पुअर कंडक्टर कडनं तो सुपर कंडक्टर पर्यंत पोहोचू शकतो बोरॉन नायट्राइडच्या केसमध्ये. हे एक्झाम्पल देऊन ठेवलंय, जे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये प्रिव्हियस विचारलेलं आहे. बोरॉन नायट्राइड इज अन एक्झाम्पल ऑफ, ऑप्शन हे 4 होते. ओके, सो कोव्हॅलंट सॉलिड इज अ एक्झाम्पल. त्यांचं नेटवर्क स्ट्रक्चर असतं, कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असतं, त्याला आपण 3 डायमेन्शनल नेटवर्क लाईक स्ट्रक्चर असं कन्सिडर करतो. त्याच्यावरून आपण असं समजू शकतो की इट इज अ कोव्हॅलंट टाईप ऑफ अ सॉलिड. ओके, मॉलिक्युलर सॉलिड मध्ये पण 4 पॉईंट्स एक्सपेक्टेड आहेत, पण त्याच्यातली जे फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन आहेत त्याच्यावरून एक्झाम्पल्स आपल्याला भरपूर मिळतात. सो ते पण बघूया काय काय आहे ते. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड वन इज अ मॉलिक्युलर सॉलिड. जी थिअरी आहे ना ती खूप लर्न करू नका, समजून घेतलं तर जास्त लवकर ते क्लिअर होईल. आणि पेपरमध्ये मी जसं सांगितलं तसं 4 पॉईंट्स लक्षात ठेवायचे. पहिल्या पॉईंट मध्ये कॉन्स्टिट्युएंट आयन्स बघा. आता काहीच आपल्या समोर नाहीये, आपल्याला जनरल नॉलेज असं कन्सिडर करूया की तुम्हाला फक्त 2+3=5 इथपर्यंत तुमचं नॉलेज आहे असं कन्सिडर करूया. आता मी तुम्हाला विचारलं 3+2=2, तरी पण तुम्ही उलटे परत मोजत असाल. ओके, तर आपला हा भाग कमी असं आपण कन्सिडर करतो. तसंच ह्याच्याकडे बघितल्यानंतर आपण काय कन्सिडर करणार, आयोनिक सॉलिड्स मध्ये बघितल्यानंतर काय दिसतंय, आयोनिक आयन्स नेचर्स आहेत, म्हणजे आयन 2 टाईपचे कुठले, कॅटायन आणि अनायन. म्हणजे कन्सेप्ट डोक्यामध्ये जनरेट करा की येस सरांनी सांगितलं होतं एनआयनची साईज ऑलवेज जास्त असते. म्हणजे जर समजा तुम्हाला कोणी क्वेश्चन असं विचारला CN- स्टेबल असतो की आणखी कुठला दुसरा अनादर पॉझिटिव्ह NO+ स्टेबल आहे, तर तुम्ही लक्षात ठेवायचं स्टेबिलिटी डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नो डाऊट. बट जेव्हा त्याच्या फिजिकल स्टेट बद्दल आपण विचार करतो तेव्हा एनायन ऑलवेज अँड ऑलवेज मोर स्टेबल. याचं रिझन काय, कारण तो इंटरमॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्शन दुसऱ्याबरोबर जास्त इझिली फॉर्म करू शकतो आणि एनायन पटकन बॉन्ड फॉर्म करणार आणि इझिली प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करून HCN मॉलिक्युल तयार होणार, जो HCN तुम्ही स्टेबल मानता. पण जेव्हा एरोवरती CN लिहिता तेव्हा CN- लिहिता. याचं रिझन काय, बिकॉज इट इज ऍक्ट एज अ न्यूक्लिओफाईल. सो या टर्म्स मध्ये अशा कन्सेप्ट जनरेट करा की ज्या एकमेकांशी इंटररिलेट करता येत आहेत. ओके, याच्यामध्ये कोव्हॅलंट सॉलिड, आता तो सॉलिड याच्याबद्दल तर काहीच डाऊट नाही आपल्याला. पण इन केस ऑफ अ कोव्हॅलन्सी म्हणजे काय हे जर माहिती नसेल तर काही जण नाही. शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 atoms, इट इज नथिंग बट युअर कोव्हॅलन्सी किंवा कोव्हॅलंट.
मॉलिक्युलर मध्ये आता तिसऱ्या पॉईंट मध्ये आपण काय बघणार, याच्यात जर आयन होते त्याच्यात कोण असणार आहे, मॉलिक्युल्स असणार आहेत. आणि जे जनरल नॉलेज वरनं किंवा नेम्स वरनं तुम्हाला आन्सर समजते इथपर्यंत ठीक आहे. पुढची कन्सेप्ट तुम्हाला जनरेट करता आली पाहिजे, म्हणजे काय ते पॉईंट्स लक्षात ठेवणं. इट इज अ मेमरी मॅप. तुम्ही जसं डोक्यात तुमच्या मॅप तयार करताय त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते आठवत जाणार, तसं तसं तुम्ही पेपरमध्ये लिहित जाणार. पण सगळंच्या सगळं लर्न करायला गेलात तर खरंच असं तुम्हाला वाटतं की आदल्या दिवशी माझं सगळं पुस्तक एकदा तरी वाचून होईल, शक्यच नाही. कारण पेपर 1 आणि पेपर 2 हे कंबाईन करून एक टेक्स्टबुक तुमचं रेडी झालंय. त्याच्यावरती कंबाईन पेपर असतो. जेव्हा ऍज अ स्टुडंट म्हणून आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमच्या वेळी असं नव्हतं. आम्हाला 2 वेगवेगळे पेपर होते आणि एका पेपरमध्ये 20-20 टॉपिक होते. सेकंड पेपरमध्ये 20 टॉपिक होते. नंतर त्यांचा असा प्रॉब्लेम, आणि ते मार्क्स कसे असायचे, 40-40 मार्क्सचा पेपर असायचा किंवा 70-70 मार्क्सचा आमच्यावेळी पेपर होता. जसं तुम्ही आता 70 मार्क्सचा एकच पेपर देताय ना, तसं आमच्या वेळी 40-40 मार्क्सचे 2 पेपर मिळून झाले 80 आणि 10-10 मार्क्सचं डिफरंट प्रॅक्टिकल म्हणजे झाले 20. 80 + 20 = 100 असा पॅटर्न होता. पण त्यावेळी प्रॉब्लेम असा व्हायचा, 40 मार्क्सच्या पेपरसाठी आपण 18-19 चॅप्टर कसे काय प्रिपेअर करायचे. आणि प्रत्येक पेपर म्हणजे जवळपास तुमची जशी आता एक्झाम मध्ये गॅप असल्यामुळे वाढते, तर आम्हाला गॅप नसायची. फिजिक्सचा पेपर फिजिक्स 1 झाला की केमिस्ट्री 1 पेपर असायचा. आम्ही एवढंच फक्त बघायचो, फिजिक्स नंतर केमिस्ट्री 1 येतोय, फिजिक्स 1 नंतर केमिस्ट्री 1 येतोय, की फिजिक्स 1 केमिस्ट्री 1 केमिस्ट्री 2 असं होतंय का, तर ती टेक्स्टबुक बाजूला ठेवायला बरी पडतात म्हणून. ओके, सो आम्हाला असं एक्सपिरियन्स असायचं, फिजिक्सचे सगळे 4ही होऊन जाऊन दे, केमिस्ट्रीचे सगळे म्हणजे फिजिक्सचे बाकीचे पेपर 1 होऊन जाऊन दे सगळे, पेपर 2 अदर सब्जेक्टचे होऊन जाऊ देत, आणि मग काय तो इंग्लिश वगैरे असावा. नाही व्हायचं कधी. ओके, मॅथ्स 1च्या नंतर सॅटर्डे यायचा आणि संडेला सुट्टी असायची. मॅथ्स 2चा पेपर संडेला असायचा आणि मग तिथून परत सिरीज चालू व्हायची पेपर 2ची. म्हणजे तो जवळपास 1.5 ते 2 महिने आरामात अगदी 12th स्टँडर्डची एक्झाम आम्ही एन्जॉय करायचो. सो हे एक लक्षात ठेवा की ते आता तुम्हाला तेवढं तरी नाहीये. चांगलं आहे, नंबर ऑफ टॉपिक्स कमी झाले आणि टू द पॉइंट सगळे पॉइंट्स किंवा तुमच्या कन्सेप्ट पेपरमध्ये आहेत. फक्त त्यावेळी कसं होतं, एक्स्ट्रा स्टडी असल्यामुळे नॉलेज खूप मिळत होतं. ओके, भरपूर वाचल्यानंतर तुम्हाला 8 to 10 लाईन्स आरामात कन्क्लूड करता येत होत्या. आता तुमच्याकडे पॉइंट वाईज रायटिंग आणि कॉम्पिटिशन इतकी आहे की 4 पॉईंट्स म्हणजे 4च लिहिले पाहिजे, तिथं हाफ मार्क जातोय. सो तिथे थोडं फ्लेक्झिबिलिटी राहते. म्हणून की पॉइंट वाईज प्रिपरेशन करून ठेवा एक्झामसाठी. म्हणजे कधीही आपली कन्सेप्ट अशी जनरेट करा की समजा पाठ केलेलं नाही आठवलं तरी चालेल, पेपर मधला कुठलाच क्वेश्चन मी सोडणार नाही, हे पेपरच्या आधी जो सांगतो तो बेस्ट स्टुडंट. ओके, सो थर्ड पॉइंट इज अ मॉलिक्युलर सॉलिड, दॅट इज ऑब्विसली कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. या मॉलिक्युलर सॉलिड मधले कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण असणार आहेत, मॉलिक्युल्स असणार, आर मॉलिक्युल्स. ओके, नाउ देर आर स्ट्रॉंग or weak forces of interaction between the molecules. ओके, त्यातला फर्स्ट, आता ते फोर्सेस, स्ट्रॉंग फोर्सेस आणि वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वरनं त्याचे 3 सबटाइप्स पडतात. त्या फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन वरनं सगळ्यात पहिला पॉइंट मी इथे घेतलाय तो म्हणजे कुठला, व्हेरी वीक डायपोल इंटरॅक्शन्स. ज्या कंपाऊंड्स मध्ये व्हेरी वीक डायपोल इंटरॅक्शन असेल असे कुठले कुठले कंपोनेंट आहेत. आता असे कुठले कंपोनेंट असतात, आता डायपोल म्हणजे पोलार मॉलिक्युल असणार, तो H2O, H2S, हे सगळे तुमचे झाले डायपोल क्रिएट करणारे मॉलिक्युल्स. त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहेत ते सगळे. सो वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स असणार H2O, H2S, अजून कुठला असेल एखादा SO2, HCl. हे जे काही कंपोनेंट्स आहेत याच्यामध्ये काय असणार, वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असेल. बट ते काय आहे, मॉलिक्युलर सॉलिडच्या फॉर्मॅटमध्ये एक्झिस्ट आहे. जनरली हे लिक्विड आणि गॅशियस स्टेटमध्ये जे प्रेझेंट असतात ना, त्यांना आपण असं कन्सिडर करतो. वॉटर हे लिक्विड स्टेटमध्ये पण आहे, गॅशियस स्टेटमध्ये वेपरच्या फॉर्मॅटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये सुद्धा आहे आईसच्या फॉर्मॅटमध्ये. H2S इट इज ऍक्च्युअली गॅस, बट हायड्रोजन सायनाइड जो गॅस आहे तो जर तुम्ही कंडेन्स केला, कूल केला, तर त्याची पावडर फॉर्मॅटमध्ये, क्रिस्टल्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण सेपरेशन करू शकतो. SO2 ओलियम, त्याचं आपण ऑक्सिडेशन केलं तर ओलियमच्या स्टेबल स्टेटमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. अदरवाईज SO2 हा गॅस आहे. HCl लिक्विड स्टेटमध्ये सुद्धा आहे. HClच्या वेपर्स आपण ब्रोमिन वेपर्स वरनं पास आउट करतो. जेव्हा आपण क्रोमॅटोग्राफी टेक्निकचा स्टडी करतो तेव्हा हे टेक्निक युज केलं जातं. सो हे इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन जरी कानावरती पडले किंवा हे जर माहिती असेल तरी तुम्ही त्याची एक्झाम्पल्स घेऊ शकता. म्हणजेच लार्ज नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्हाला मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये मिळणार.
जे कुठले मॉलिक्युल्स वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन किंवा वीक वेंडरपॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन किंवा एखादा अजून कुठला स्ट्रॉंग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन याच्यावरनं जनरेट होत असते, त्या सगळ्यांना आपण कलेक्टिव्हली कन्सिडर करतो अंडर द कॅटेगरी ऑफ मॉलिक्युलर सॉलिड. दिस इज युअर फर्स्ट कॅटेगरी, दॅट इज weak dipole interaction. Second one is very weak 11th स्टँडर्डचा पार्ट आहे हा, लंडन फोर्सेस ऑफ डिस्पर्शन फोर्सेस. आता लंडन फोर्सेस अँड डिस्पर्शन फोर्सेस तुमच्या स्कूल किंवा कॉलेजमध्ये कसं झालंय माहिती नाही मला, तरी मी इथे रिपीट करतो कारण काही जणांना झालेलं नाही, किंवा माझ्या समोर जे आता बसले काहीच झालेलं नाही असं कन्सिडर करून मी सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा डिस्पर्शन फोर्सेस आला की एक वर्ड लक्षात ठेवायचा, पोलरायझेबिलिटी. ओके, इट इज बिलॉंग्स टू किंवा इट इज रिलेटेड विथ पोलरायझेबिलिटी ओनली. तो पोलरायझेबिलिटी म्हणजे काय, व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस. लंडन इज अ नेम ऑफ अ सायंटिस्ट, लंडन वरनं आलेलं नाहीये ते, लक्षात ठेवायचं. ओके, सो आता आपण हा मॉलिक्यूल बघणार आहोत, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघायची. ओके, आता मी काय करतो, पहिल्यांदा एक सेंट्रल हा न्यूक्लियसचा पार्ट असं कन्सिडर करतो आणि डॉटेड लाईनने इंडिकेट करतोय सर्क्युलर त्याचं ऑर्बिट. आता तुम्हाला हे तर माहितीये केपलर्स लॉ, सेंटरला एखादा पर्टिक्युलर इलेमेंट असेल किंवा आपण कन्सिडर करूया हा न्यूक्लियस आहे, तर त्याच्या सराउंडिंगला रिव्हॉल्विंग ऑर्बिटल पाथमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असतात, रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, हे आपण असं कन्सिडर करतो. मग जर समजा मी इलेक्ट्रॉन इकडे दाखवला, ओके, ही पहिली केस झाली. सेकंड केस मध्ये काय केलं मी, परत एक न्यूक्लियस सेकंड केस इन द सेन्स याची पुढची स्टेज आहे, ही न्यूक्लियस आहे तसंच ठेवला आणि हे ऑर्बिट दाखवले. अजून एक मी केस ड्रॉ केली, त्याच्यामध्ये सर्क्युलर पाथ मध्ये एक ऑर्बिट दाखवलंय. अजून एक केस ड्रॉ केली, त्याच्यामध्ये सर्क्युलर पाथ ऑर्बिट दाखवलेले आहे. अजून एक केस ड्रॉ केली, हे सगळं ऑर्बिट दाखवलेले आहे. आता फक्त त्याच्या पोझिशन्स बघत जाऊया. इकडे एकदा इलेक्ट्रॉन आहे, नंतर एकदा इकडे इलेक्ट्रॉन आला, गेला इकडे इकडे इलेक्ट्रॉन आला. ओके, आणि आता याच्या केसमध्ये मात्र इकडे इलेक्ट्रॉन आहे असं कन्सिडर करूया. इथे इलेक्ट्रॉन आहे, मूव्ह होतोय, रिव्हॉल्व अराउंड होतोय. आता तुम्ही जरा त्याची डिरेक्शन चेक करायची. सेंट्रल पासून जिकडे इलेक्ट्रॉन आहे बघा, न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉनची जेवढी डिरेक्शन असेल तिकडे तुम्ही एरो दाखवणार आहात. म्हणजे पहिल्या केसमध्ये मी असं मेन्शन करेन, हे डायपोल मोमेंटचं साईन आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस सेंट्रलला पार्ट जो न्यूक्लियस असेल तो इलेक्ट्रॉनकडे मूव्ह होतो, अट्रॅक्ट होते. कारण याच्यावरती प्रोटॉन पण असतात, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स पण असतात, लक्षात आहे ना तुमच्या. सो पॉझिटिव्हली चार्ज असेल ते इलेक्ट्रॉनकडे मूव्ह होत राहील, निगेटिव्ह चार्जकडे. याच्यामध्ये डिरेक्शन कशी असेल, अप डिरेक्शन, अप साईडला असणार. याच्यामध्ये लेफ्ट हँड साईडला असेल, बरोबर आहे. याच्यामध्ये डाऊन साईडला असेल, ओके, आणि याच्यामध्ये क्रॉस आहे बघा, म्हणजे अशी डिरेक्शन असणार. आता बघा त्याची नेट डायपोल मोमेंट कॅल्क्युलेट करा. नेट डायपोल मोमेंट म्हणजे काय, ऑलवेज लक्षात ठेवायचं, नेट इज नथिंग बट युअर डिफरन्स. ओके, म्हणजे जे कॅन्सल आउट होत आहेत त्या सगळ्याच्या सगळे एलिमेंट्स किंवा त्या सगळ्यांच्या डिरेक्शन्स, जे अपोजिट असणार ते कॅन्सल होणार. -3 + 3 इज इक्वल टू ऑलवेज 0, म्हणजे ते कॅन्सल होत आहे. म्हणजेच काय, 3 हा डिजिट कॉमन आहे बट पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन हे डिफरंट आहे. सिमिलरली जर मी लेफ्ट टू राईट जातोय, इकडे टॉप टू बॉटम जातोय, तर हा पार्ट आणि हा पार्ट कॅन्सल आउट होऊन जाईल, हा पार्ट आणि हा पार्ट कम्पेन्सेट होऊन जाईल. म्हणजेच रिमेनिंग राहिलं काय, सिंगल एकच एरो राहिलाय, डिरेक्शन ड्रॉ केलेली आहे. तुम्ही म्हणाल मग पुढची तुम्ही डायग्राम ड्रॉ करा या साईडला, चालेल, ती जर केला तरी पण कॅन्सल आउट होणार. पण ज्यावेळी असं कॅन्सल आउट झाल्यानंतर कुठली तरी एक स्मॉल डायपोल मोमेंट पेंडिंग राहते, त्या डायपोल मोमेंटला म्हटलं जातं इन्स्टंटेनियस डायपोल मोमेंट. इन्स्टंटेनियस म्हणजे तुमच्यासाठी 2 मिनिट मॅगी वगैरे आवडीचा प्रकार ना, सो तोच प्रकार इथे सुद्धा. इन्स्टंटेनियस डायपोल मोमेंट म्हणजे इन्स्टंट मध्ये जी काही डायपोल मोमेंट जनरेट होते ती ऍट द लास्ट मोमेंट, सगळ्यांचं कम्पेन्सेशन झाल्यानंतर डायपोल मोमेंटचं जी छोटीशी, तरी तुझा 0.00 का होईना पण राहते पेंडिंग, त्याला म्हटलं तर इन्स्टंटेनियस डायपोल मोमेंट. आणि ज्या कुठल्या मॉलिक्युल्स मध्ये इन्स्टंटेनियस डायपोल मोमेंट असते त्याच्यामध्ये पोलरायझेबिलिटी असते. पोलरायझेबिलिटी म्हणजे याच्या अपोजिट डिरेक्शनचा एखादा आयन शोधून करण्याची ॲबिलिटी. हे कॅन्सल आउट होऊन गेले ना, त्यामुळे ह्या फेजेस त्यांच्या व्हॅनिश झाल्या. आता मात्र इलेक्ट्रॉन हा सेंट्रल न्यूक्लियस जो असतो तो इलेक्ट्रॉनकडे येण्यासाठी, मूव्ह होण्यासाठी टेंडन्सी बघत असणार, दुसरा कुठला इलेमेंट येतोय का जवळ असं बघत असणार. जेव्हा एखादा कुठला तरी इलेक्ट्रॉन रिस्पेसिस झाला तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आणि तो स्वतः स्टेबल होणार. ज्यावेळी हे सगळं कम्प्लीट होतं तेव्हा एक स्टेबल स्ट्रक्चर तयार होतं सॉलिडचं. पण जेव्हा ते होत नाही तेव्हा त्याच्यामध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कुठले असतात, लंडन फोर्सेस किंवा डिस्पर्शन फोर्सेस. सो डिस्पर्शन फोर्सेस मीन्स वॉट, द इज विथ विच द पोलरायझेबिलिटी ऑफ एन आयन कॅन बी एक्सेप्टेड. ओके, एखादा पर्टिक्युलर आयनची पोलरायझेबिलिटी एक्सेप्ट करण्याची
इझी मेथड कुठली असेल तर ती म्हणजे आहे डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस. सो लक्षात एवढंच ठेवायचं, मराठीमध्ये डिस्पर्शन म्हणजे विखुरलेले असं आपण कन्सिडर करूया. हे सगळे इलेक्ट्रॉन्स विखुरलेले आहेत कुठल्याही डिरेक्शनला, पण ते अपोजिट जेव्हा एकमेकांबरोबर येतात अपोजिट डिरेक्शन मध्ये तेव्हा ते कम्पेन्सेट होऊन जातात, कॅन्सल आउट होऊन जातात. तुमचं कसं असतं, LHS ला +3 असतील, तिकडचे पण +3 असतील, तिकडचे +3 इकडे आणता -3 आता 0 करून टाकतात, बरोबर आहे ना, फॉर सेक ऑफ युअर कन्व्हिनियन्स. तसंच इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये तो स्वतःच्या कन्व्हिनियन्ससाठी अपोजिटली डायपोल मोमेंट नेहमीच सर्च करत असतो. त्या प्रोसेसला म्हणायचं पोलरायझेबिलिटी. ज्या कुठल्या कंपाऊंड्स मध्ये पोलरायझेबिलिटी ही कन्सेप्ट येते तिथे डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेसच असतात. ओके, आणि जनरली ते न्यूट्रल स्पेसिस तयार होते, कारण हा निगेटिव्ह चार्ज कॉम्पेन्सेट कोणाबरोबर होईल, पॉझिटिव्ह चार्ज बरोबर, म्हणजे न्यूट्रल स्पेसिस जनरेट होईल. सो दिस इज अ बेसिक पार्ट, दॅट इज अ व्हेरी वीक डिस्पर्शन ऑर लंडन टाइप ऑफ अ फोर्सेस. आता याच्यामध्ये कुठले कुठले मॉलिक्युल्स असतात, जनरली सिमेट्रिकल मॉलिक्युल्स असतात जे मोनो ॲटॉमिक सॉलिडच्या फॉर्मॅटमध्ये एक्झिस्ट असतात. ओके, हे तुम्हाला ह्याची काय वगैरे काढून घेऊ नका, पेपर काय डायग्राम वगैरे ड्रॉ करायची नाही, हे फक्त मी डिस्पर्शन फोर्सेस एक्सप्लेनेशन सांगितलं. 11th स्टँडर्डच्या सेट्स ऑफ मॅटर टॉपिक मध्ये हे सगळं आहे झालेलं. जर तुमच्याकडे 11th स्टँडर्डचं टेक्स्ट बुक असेल तर प्लीज ओपन करून बघा. त्यात करून अजून काही तुम्हाला माझ्याकडनं इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला पर्सनली मी तुम्हाला त्याच्याबद्दल नोट वगैरे काय हवं असेल तर मी सेंड करू शकेन. ओके, आता मी एक महत्वाचा वर्ड वापरला, मोनो ॲटॉमिक. मोनो ॲटॉमिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सिंगल ॲटम्स प्रेझेंट असतील ते. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन जर असेल, दुसरा पण हायड्रोजनच असला पाहिजे, म्हणजे डायपोल मोमेंट कॅन्सल आउट होईल ना. सो H2, अनदर असेल Cl2. हे जे सगळे मोनो ॲटॉमिक कंपाऊंड्स आहेत, सॉलिड असतील, लिक्विड असतील, गॅशियस स्टेटमध्ये असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, पर्टिक्युलर कंपोनंट दिसतात, ते म्हणजे कुठले, लंडन फोर्सेस किंवा वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. हा एक पॉईंट झाला. मोनो ॲटॉमिक किंवा मोनो ॲटॉमिक सबस्टन्सेस. हा, इथे 2 आहेत म्हणून डायटॉमिक कन्सिडर करू नका. हा, हे बघा, ते आणि परत असा प्रॉब्लेम व्हायचा. हा मोनो ॲटॉमिक इन द सेन्स होमो ॲटॉमिक म्हणा, मोनो ॲटॉमिक म्हणण्यापेक्षा होमो ॲटॉमिक म्हणा, विसरणार नाही तुम्ही कधी. होमो ॲटॉमिक सबस्टन्सेस. ओके, सो दिस आर द एक्झाम्पल विच शोज लंडन फोर्सेस. अनदर अजून टाईप कुठला असू शकतो, सेकंड, सिमेट्रिकल स्ट्रक्चर. सिमेट्रिकल स्ट्रक्चर्स, विच टाइप ऑफ सिमेट्रिकल स्ट्रक्चर, CH4. या हायड्रोजनकडे कार्बनकडे येण्याची तेवढीच टेंडन्सी असेल, जेवढी टेंडन्सी हायड्रोजनची कार्बनकडे जाण्याची असेल तेवढीच टेंडन्सी या हायड्रोजनची या कार्बनकडे जाण्याची असेल, आणि या हायड्रोजनची सुद्धा अनदर कार्बनकडे जाण्याची टेंडन्सी सेम असेल. का, कारण हे इलेमेंट सेमच आहेत. समजा मी यातला एक हायड्रोजनचा आयसोटोप म्हणजे हायड्रोजन रिप्लेस केला त्याच्या आयसोटोपने. फॉर एक्झाम्पल मी इथे घेतला ड्यूटेरियम आणि इकडे घेतला ट्रिटियम, तर मात्र त्याची टेंडन्सी बदलेल, म्हणजे डायपोल मोमेंट कॅन्सल आउट होणार नाही, प्लस मायनस होतील. एकतर ट्रिटियमची जास्त असेल, हायड्रोजनची खूपच कमी असेल, या हायड्रोजनला ड्यूटेरियम कॅन्सल आउट होईल, बट ट्रिटियम वरती निगेटिव्ह चार्ज येईल, हायड्रोजन कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, या फॉर्मॅटमध्ये. सो लक्षात एवढंच ठेवायचं, सिमेट्रिकल स्ट्रक्चर्स मध्ये आणि होमो ॲटॉमिक सबस्टन्सेस मध्ये व्हेरी वीक डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस एक्झिस्ट असतात. ओके, सो दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ युअर वीक डिस्पर्शन फोर्सेस, सिमेट्रिकल स्ट्रक्चर. अनदर एक्झाम्पल आपण असंही म्हणू शकतो, आणखीन काय असू शकतो बघा, सिमेट्रिकल स्ट्रक्चर एखादं सांगा. B2H6 डायबोरेन, B2H6. ओके, हे सुद्धा सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, एवढी 2 एक्झाम्पल सफिशियंट आहेत ज्याच्यामध्ये आपण सेकंड टाईप बघितला. थर्ड टाईप इज दॅट इज C. बघा, हे बघितला वीक डायपोल फोर्सेस, व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्सेस, आणि लास्ट असणार तो कुठला असणार, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड मध्ये पण प्रेझेंट असतात. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स, हे सगळेचे सगळे, किंवा वीक वॅन फोर्सेस सुद्धा असं म्हटलं तरी चालेल. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स अँड वीक वॅन फोर्सेस. वीक वॅन फोर्सेस हे जनरली ऍडसॉर्प्शन अँड ऍब्सॉर्प्शन फेनॉमिनन मध्ये तुम्हाला जास्त चांगलं एक्सप्लेन करता येतं. ओके, वीक वॅन फोर्सेस म्हणजे काय, बघा, एक डस्टर आहे माझ्याकडे, असं कन्सिडर करा, माझे डस्टर आहे, आणि मी जेव्हा रब करतो तेव्हा ह्याच्यावरची सगळीच्या सगळी इंक त्या डस्टरच्या कुठल्या तरी सरफेस वरती असेल ना, सो इट इज अ सरफेस फेनॉमिनन. बट इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, बेस्ट एक्झाम्पल, स्पंज आहे माझ्याकडे, मी डीप केला वॉटरमध्ये, मग आता मात्र काय, बाहेर काढल्यानंतर तो ऍज इट इज जसा असायला पाहिजे होता,
नाही, त्याचं वेट वाढलेलं वाटतं. याचं रिझन काय? ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये होतं. मग जर त्याच्यामध्ये वॉटर आहे तर ते दिसायला पाहिजे होतं. दिसत नाही, कारण का ते पोरस फॉर्मॅटमध्ये एक्झिस्ट असतं. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती मेकॅनिकल फोर्स अप्लाय करता तेव्हा त्यातलं एक्सेस ऑफ वॉटर बाहेर पडतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वीक आहे, पर्टिक्युलर टाइम पिरियड पुरती आहेत. बट हेच जर तुम्ही चेक करा, एका वॉटर सॅम्पलमध्ये अनदर वॉटर सॅम्पल काढलं आणि मी तुम्हाला सांगितलं जे मगाशी अनदर वॉटर सॅम्पल ना ते करा, बाजूला करा, ते तुम्ही नाही करू शकणार. का? कारण त्याच्यामध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग आहे. त्याचा कलर चेंज होईल, त्याची टर्बिडिटी इन्क्रीज होईल, काहीतरी होईल. बट ते मिक्सचर जनरेट होईल, सोल्युशन जनरेट होईल. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट कंबाईन केल्यानंतर सोल्युशन जनरेट होईल, जे कुठल्या केसमध्ये असतं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगच्या. बट इन केस ऑफ वीक व्हॅन फोर्सेस इट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऍडसॉर्प्शन फेनॉमेनॉन. डस्टरवर डस्ट पार्टिकल तुम्हाला दिसतात, पण तुम्ही बाजूला तेवढेच काढू शकता का? जेवढे इंकचे जेवढे पार्टिकल असतात ते एक एक बाजूला काढून ठेवू शकतो का? नाही काढू शकत. कारण ते एक्सेस अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यावरती तुम्हाला मेकॅनिकल फोर्स अप्लाय करावाच लागतो त्यावेळी, आणि त्यावेळेस ते बाहेर पडतात. म्हणून डस्ट जेव्हा तुम्ही त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करता तेव्हा ती डस्ट पार्टिकल उडून जातात. अगेन ते कुठल्या तरी सरफेसवर बसतात, म्हणून इट इज अ सरफेस फेनॉमेनॉन. ओके. याच्यावरती तुम्हाला पुढे म्हणजे जेव्हा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करतायत त्यांच्यासाठी एक पुढचा 11th स्टँडर्डचा पार्ट आहे बघा, फिजिक्स ऑप्शन आणि केमिक्स ऑप्शन. आणि त्याच्यामध्ये एकच छोटासा पॉईंट आहे, फॉर्मेशन ऑफ मोनोलेअर अँड मल्टीलेअर. प्लीज जरा तो वाचा, रीड करा, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळवा. कन्फर्म सीईटी असू देत, जेई असू देत आणि नीट असू देत, सरफेस फेज म्हणजे तुमचा सॉलिड स्टेट नावाच्या अंडर जो हा पार्ट येतो त्याच्यावरती एक तरी क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये असतो. तुम्हाला असं वाटत असेल की सर एवढं कन्फर्म सांगतायत, हे का? कारण पेपरचं अनालिसिस स्ट्रॉंग आहे माझं. ओके. मी कुणालाही चॅलेंज करायला माझी तयारी असते की पेपरच्या अनालिसिस बद्दल मी प्रॉपर टाइम घेतो माझ्यासाठी स्वतःला, आणि त्याच्यानंतरच मी सांगतो की या टाईप मध्ये क्वेश्चन येऊ शकतात, या टाईप मध्ये क्वेश्चन येऊ शकतात. तुम्ही चेक करा प्रिव्हियस पेपर किंवा प्रिव्हियस स्टुडंट्स विचारा तेच क्वेश्चन्स येतात की नाही. जेव्हा फर्स्ट बॅच माझ्याकडनं गेलेली, म्हणजे जेव्हा मला कसलाही टीचिंगचा एक्सपिरियन्स नव्हता, तेव्हा सुद्धा 62 मार्क्स आउट ऑफ पेपर 70 आलेलं होतं पेपरमध्ये. तुम्ही म्हणाल ते 8 एमसीक्यूज असतील, नाही, एमसीक्यू सुद्धा 3 एमसीक्यू झालेले. ओके. विथ ऑप्शन जसं सांगितलेलं या टाईप मध्ये ऑप्शन विचारले जाऊ शकतात, ते 3 एमसीक्यू त्यात पण आलेले. एक कुठला तरी क्वेश्चन डायग्रामॅटिक क्वेश्चन होता जो सांगितलेला नव्हता, तो आला वेगळा आलेला, पण मुलांनी कसं केलं, तो ऑप्शन टाकलेला आणि बाकीचे सगळे ते सॉल्व्ह केलेले. या टाईप मध्ये जर स्टडी करत गेला तर खूप लवकर स्टडी होणार. असं करू नका तुम्ही की आपल्याला फक्त केमिस्ट्रीच नाही करायचे, बाकीचे पण करायचे ना सब्जेक्ट. सो हा लवकरात लवकर म्हणजे ऑगस्ट एंडिंग पर्यंत टाइम टेबल मॅचेस करून ठेवायचं आपलं, रेडी करून, की ते सर कधीही टेस्ट सांगू देत किंवा कधी सांगतील, आपलं प्रिपरेशन रेडी असलं पाहिजे. जरी असं सांगितलं की उद्या टेस्ट आहे, सांगत नाही मी पण सांगतो, जर असं म्हटलं की उद्या जरी टेस्ट आहे, तुमचं प्रिपरेशन रेडी असायला हवं, एवढं स्ट्रॉंग करा. आणि असे स्टुडंट्स आहेत माझ्याच हाताखाली, असे स्टुडंट्स अगदी या इकडच्या घरी, असं पण नाही मुंबई पुण्यातलं बोलतोय मी, असं काही नाही. पुण्यात असताना तर असं नव्हते. जे स्टुडंट होते ते ब्राईट होते, ऑब्व्हियसली, नो डाऊट. खूप चांगला रिझल्ट पण त्यांचा होता. फक्त एक लक्षात ठेवायचं की जेव्हा इथे पण बघितलं, क्लायमेट चांगलं आहे आपल्याकडचं, स्टडीसाठी जे ओरिएंटेड जे क्लायमेट लागतं अभ्यासासाठी ते खूप चांगलं आहे कोकणामध्ये. आणि प्लीज त्याचा बेनिफिट तुम्ही करून घ्या, हे असं मला वाटतं. बाकी काही नाही. सो वीक व्हॅन्डरवॉल्स ऑफ अट्रॅक्शन, व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्सेस, आणि व्हॅन्डरबॉल फोर्सेस हे सुद्धा वीक असतात. हे सगळेच्या सगळे वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असणारा कुठला मॉलिक्युल, असं कलेक्टिव्हली विचारलं तर आन्सर येणार मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युल मध्ये स्ट्रॉंग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतो असं म्हणायचं नाही, ते वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. इथे मी स्ट्रॉंग का म्हटलंय, कारण या हायड्रोजन आणि हायड्रोजन मध्ये जे असेल त्याच्यामुळे बॉन्ड जनरेट झाला, त्यामुळे ते स्ट्रॉंग असा वर्ड यूज केलाय. ओके. सो इथे फक्त कन्फ्युजन नको. सो ऑब्व्हियसली दे आर ऑल्सो दे शोज वीक व्हॅन्डरवॉल फोर्सेस असल्यामुळे हा आपला दुसरा पॉईंट झालाय. तिसरा पॉईंट, दे शोज लो मेल्टिंग पॉइंट्स ड्यू टू वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि ऑब्व्हियसली मेल्टिंग पॉईंट जर लो असेल तर त्याचं गुड कंडक्टर असेल की बॅड कंडक्टर असेल, ऑलमोस्ट इट इज अ गुड इन्सुलेटर. गुड इन्सुलेटर मीन्स वॉट? बॅड कंडक्टर. बरोबर आहे ना? सो हे 4 पॉईंट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पॉईंट मध्ये आपण इलेक्ट्रिसिटी बद्दल इन्फॉर्मेशन देतोय, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी क्वेश्चन येणार, एवढं लक्षात ठेवायचं. असंच मी नोट पण प्रिपेअर मी अशीच केले, सेंड करेन तेव्हा तुम्हाला इथे क्लिअर होऊन जाईल. ओके. सो स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा. लास्ट फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो करूया आणि मग पुढचा इंट्रोडक्शन फक्त बघूया. ओके.
So the last part is a metallic solids. Last point. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन सायमल्टेनियस ठेवा. अजिबात असं पेंडिंग नको, आधी मी स्टेट बोर्ड करून घेईन, मग थोडे दिवस रेस्ट घेईन, मग मी परत नव्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करेन. आपलं कधी स्टेट बोर्डचं प्रिपरेशन संपत नाही आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन कधी हातात घेत नाही, असं होतं कामा नये. सो सायमल्टेनियस प्रिपेअर करा. टाइम टेबल मॅनेज करताना असंच करायचं. सॉलिड स्टेटचा स्टडी करणं, त्याच्या सायमल्टेनियसली दुसरं काय 10 मिनिटं 15-20 मिनिटं जे काय मिळतं त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स पेपरला येऊन गेले, खरंच ते आलेत का हे चेक करायचे. जे आलेले क्वेश्चन्स असतील ते सॉल्व्ह करून बघायचे. आपल्या नॉलेजवरती सुटत असतील तर आपलं नॉलेज करेक्ट आहे, जर नसतील तर आज विचारायचे. ओके, काही डाऊट्स असेल तर ते क्लिअर करून घ्यायचे. सिम्पल आहे फॉर्मॅट स्टडी करण्याचा. उलट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये आन्सर समोर असतात. ओके, स्टेट बोर्डला आन्सर काही समोर असणार आहे नसणार. सो हे लक्षात ठेवायचं की असं स्टडी करायचं की समोरच्याला पण असं वाटलं पाहिजे की कुठे कमी करू, असं वाटलं पाहिजे. आपल्याला असे काही महाभारत की देऊ अशी सुद्धा कंडिशन येते आमच्यावरती की तुम्ही कधी अजून फेस केलेली नसणार. ठीक आहे. पॉइंट दॅट इज मेटॅलिक क्रिस्टल किंवा मेटॅलिक सॉलिड्स. मेटॅलिक सॉलिड, फोर्थ पॉइंट. ओके, ऑब्विसली कन्स्टिट्युएंट आयन्स किंवा कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असणार आहेत? मेटल्स. कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर metals. नाउ बॉन्डिंग कुठलं असणार? फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय असणार आहे? स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंग. मेटॅलिक बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल त्याच्यामध्ये. ऑब्विसली हे बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळे एक नवीन प्रॉपर्टी समजते, ती म्हणजे कुठली? मॅलिएबिलिटी अँड डक्टिलिटी, जी फक्त मेटॅलिक सॉलिड्स दाखवतात. मॅलिएबिलिटी अँड डक्टिलिटी मीन्स तुम्ही त्याच्यावरती हॅमर केल्यानंतर त्याच्या शीट्स प्रिपेअर करू शकता. मला वाटतं हे 8-9 स्टँडर्डला आपल्याला सायन्स 1 मध्ये किंवा सायन्स 2 मध्ये कुठेतरी झालेलं असणार. 10th मध्ये पण होतं मला, मेटॅलर्जी टाईप टॉपिक चॅप्टर नंबर 8 होतं, त्याच्यामध्ये होतं हे मॅलिएबिलिटी डक्टिलिटी. दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल असं काहीतरी आर्टिकल होतं, असं मला तरी आठवतंय. बघा तुम्ही, मॅलिएबिलिटी अँड डक्टिलिटी आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ युअर मेटॅलिक सॉलिड्स. नेक्स्ट फोर्थ पॉइंट असेल, ऑब्विसली जर फोर्सेस ऑफ as the strong forces of attraction between the metals is observed, it shows good conductivity of heat as well as electricity. ओके, इलेक्ट्रिसिटी आणि हीट बद्दल गुड कंडक्टर्स आहेत ते, म्हणजेच ते पुअर इन्सुलेटर्स असं म्हणू शकतात. ऑब्विसली हीट आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे ते थर्मली स्टेबल आहेत. हे आधी महत्वाचं आहे. थर्मली स्टेबल असतात म्हणूनच ते थर्मल कंडक्टिव्हिटी इंडिकेट करू शकतात, शो करू शकतात. हा 5वा पॉईंट आहे तुमचा. एक्झाम्पल्स काय? कुठलेही ट्रान्झिशन एलिमेंट्स घ्या, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, सोडियम घेतला तरी चालेल, पोटॅशियम. ओके, मी फक्त इलेमेंट घेते का, असं म्हणू नका. मग इथे NaCl मगाशी एक्झाम्पल सांगितलं नाही ते, तो सॉलिडच्या फॉर्मॅटमध्ये नाही. मेटॅलिक सॉलिड मध्ये काय, सोडियम कुठला तरी दुसरा कंपोनंट त्याच्याबरोबर कंबाईन होईल, जो कुठला असेल तो. इव्हन फक्त सोडियम इलेमेंट जरी तुम्ही फ्यूज केला तरी सुद्धा तो फ्यूज झालेला समजतो. स्टेबल स्टेटला रूम टेम्परेचरला आपण फ्यूज करू शकतो. सो दिस इज नथिंग बट युअर मेटॅलिक सॉलिड. सो ऑल दीज आर द 4 टाइप्स ऑफ अ सॉलिड. एवढे सगळ्याची नोट मात्र प्रिपेअर व्हायला पाहिजे. इम्पॉर्टंट आहे तो पार्ट. ओके, हा बेसिक इंट्रोडक्शनचा थेरॉटिकल पार्ट होता सॉलिड स्टेटचा. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे कुठला? व्हॉट आर द क्रिस्टल स्ट्रक्चर, व्हॉट इज मीन बाय लॅटाईस पॉइंट्स. त्याच्या फक्त टर्मिनॉलॉजीज बघूया. कुठले कुठले क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, टाइप्स ऑफ युनिट्स, एवढं फक्त डिस्कस करूया. क्रिस्टल सिस्टीम डिस्कस करूया आणि मग स्टॉप करूया. त्याच्यानंतरचा म्हणजे उद्याचं जे लेक्चर असेल, उद्या लेक्चर असणार आहे, हे आधी आज नवीन तुम्हाला समजलं. उद्या एक लेक्चर असणार आहे. पॉसिबल असेल तर ते मॉर्निंगला असेल. पॉसिबल म्हणजे इन द सेन्स का मी असं म्हटलं, समजा ज्यांचं कोणाचं लेक्चर मिस होतंय, टायमिंग मिस होतंय, त्यांच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर आता अवेलेबल आहेत. जो तुम्ही अवेलेबल आहे, जो तुम्ही ते बघू शकता नंतर. सो बेटर वे, खूप जास्त टाइम नाही घेणार, कमी वेळातच संपेल.
1 तास तरी प्लीज मला उद्या लागेल, कारण गरजेचा आहे तो. मला माझं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये मला हे बसवायचं तुमचा सगळा सिलेबस. प्लीज फॉर एक्झाम्पल उद्याचा समजा तुमचा हा टॉपिक जो आहे पुढेपर्यंत बऱ्यापैकी गेला आणि परवाच्या दिवशी तो संपणार असेल, मंडेला टॉपिक तुमचा थिअरॉटिकल असेल तो संपणार असेल पार्ट, असं कन्सिडर करूया. तर न्यूमेरिकल्स मला त्याच्यावरची घ्यायची आहेत. काही क्वेश्चन्स असे आहेत की जे क्वेश्चन्स विचारण्यात जाण्याचे चान्सेस आहेत, विथ ऑप्शन ऍज इट इज येण्याचे चान्सेस आहेत. ओके, एमसीक्यूज. सो ते सुद्धा थोडे डिस्कस करता आले तर आपण तेही करूया, म्हणजे त्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होत जातील त्यावेळी. म्हणजे नवीन परत त्याच्यासाठी वेगळा वेळ द्याल 3 किंवा 4 मार्कांसाठी. आणि मग आपण मूव्ह करूया इलेक्ट्रोकेमिस्ट्रीकडे. आणि सगळ्यात लास्ट टॉपिक जो सब्जेक्टचा आहे, लास्ट म्हणजे पेपर 2 चा लास्ट टॉपिक आणि आपल्या सगळ्या सिलेबसचा लास्ट टॉपिक, तो सुद्धा त्या दिवशी होईल. फक्त जेव्हा तो चालू करणार त्याच्या अगोदर तुमची पेपर 1 ची टेस्ट, म्हणजे सॉलिड स्टेट संपल्यानंतर पेपर 1 ची टेस्ट होणार आहे. हे मी आत्ताच क्लिअर करतोय, म्हणजे पेपर 1 चा स्टडी करायला पाहिजे हे त्याच्यातलं इंडिकेशन आहे. आता ज्यांना करायचंय ते करू शकतात, ज्यांना असं वाटतं की नाही माझा आदल्या दिवशी अभ्यास होतो त्याने आदल्या दिवशी करा, काही प्रॉब्लेम नाही. मार्क्स मात्र कमी आल्यानंतर असं काही प्रॉब्लेम होता कामा नये. कालच्या पेपरमध्ये टेस्टमध्ये खूप काही जणांनी तर गेस केलेले आहेत, म्हणजे तुम्ही आन्सर जी क्लिक करताना ते त्याचा जर टाइमचा रेशिओ बघितला, तो क्वेश्चन सुद्धा वाचून माझं पण झाला नाही तेवढ्या वेळात. म्हणजे तुम्ही पहिला क्वेश्चन क्लिक केला आणि त्याच्यानंतर लगेच दुसरा पण केला, तिसरा केला, चौथा, पाचवा, सहावा असं पटपट करत गेला. म्हणजे म्हटलं की हा वाचतोय की नाही असं पण वाटलं. नंतर मी स्वतः वाचून बघितलं, त्याच्यानंतर मला कन्फर्म कळलं की नाही, ह्यांनी न वाचता केलेलं आहे क्लिक. कारण वाचायला तेवढा वेळ होता, म्हणजे अगदी लहानातल्या लहान मुलाला जरी सांगितलं तरी तो एवढा फास्ट करू शकत नाही. सो असं करू नका काही. आपली ती एक टेस्ट म्हणजे स्वतः तुम्ही स्वतःच्या स्टडीवरती तुम्ही ते बोट दाखवल्यासारखं आहे. तुम्ही जर गेस करत असाल आन्सर तर काही गेस करणं ठीक आहे, येत नाही ती स्किप करणे हे ठीक आहे. एवढीच जर पहिल्यापासून करत असाल तर खूप म्हणजे नशिबाच्या ह्याच्यावरती भरोशावर बघूया किती बरोबर येतात ते. असंच करून हे तुम्ही नंतर करा कधीतरी. ओके, म्हणजे पेपर टेस्ट वगैरे सबमिट झाल्यानंतर, मेन एक्झामच्या वेळेस असं काही करायचं नाही. ठीक आहे. सो हे कम्प्लीट झालंय लिहून. ओके. Next part is क्रिस्टल स्ट्रक्चर. आता ऑब्व्हियसली याच्या बेसिसवरतीच आपण पॅकिंग इफिशियन्सी काढतो, म्हणजे पेपरमध्ये हे काही विचारणार नाही. पण समजा VSA मध्ये एखादा क्वेश्चन आला किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हमखास विचारला जाणार, ब्रेवाइस लॅटायसिसचे नंबर किती असतात आणि क्रिस्टल सिस्टीम्स किती आहेत, हा क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जातो. सो बघूया तो काय काय आहे ते. क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे एक्झॅक्टली काय, आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे लॅटाईस म्हणजे काय. स्टार्ट करूया आधी पहिला पॉईंट, लॅटाईस. Geometric array of a constituent element in the structure is nothing but your lattice. Lattice याचा अर्थ काय बघा, मला एक असा क्रिस्टल ड्रॉ करायचा आहे, पण तो क्रिस्टल, आता क्रिस्टल म्हणजे तुम्ही असं पण दाखवला तर मी त्याला म्हणेन पॉईंट येतो. ओके, मग तो क्रिस्टल कसा आयडेंटिफाय करायचा, तो त्याला स्पेस द्यावी लागते. ओके, ही अशी स्पेस द्यावी लागते ज्याच्यापासून तुम्ही असा एक क्यूब तयार केला, असं कन्सिडर करूया. हा एक क्यूब तयार केला. त्याच्यामध्ये आता मात्र मी इथे एक पर्टिक्युलर ठेवलेला आहे किंवा इलेमेंट आहे, कन्स्टिट्युएंट एलिमेंट त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही बघताना कन्सिडर करा, मी आता सेंटरला उभा मी तुम्हाला दाखवतोय हा इथे एक इलेमेंट आहे, तर माझ्या सराउंडिंगला सगळे इलेमेंट्स असणार आहेत, म्हणजे स्टुडंट्स असणार आहेत. सो एक स्टुडंट इथे असेल, एक स्टुडंट इथे असेल, एक स्टुडंट इथे, इकडे, 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 इकडे आणि इकडे सुद्धा असेल. बरोबर आहे ना. प्रत्येकाची पोझिशन डिफरंट असणार ना. हा इकडे बघत असणार म्हणजे याचं अट्रॅक्शन इथे असेल, याचं अट्रॅक्शन इकडे असेल, याचं इकडे असेल, याचं डिस्टन्स खूपच कमी, याचं डिस्टन्स खूपच कमी, याचं खूपच जास्त, याचं खूपच जास्त. म्हणजेच काय, हा झाला जॉमेट्रिकल अरे. ही एक जॉमेट्री मी सेट केली, त्याच्यामध्ये ऍटम आहे असं कन्सिडर केलं किंवा इलेमेंट आहे असं कन्सिडर केलं, याला आपण कन्सिडर करतो लॅटाईस. सो दीज आर सम लॅटाईस पॉइंट्स किंवा व्हर्टायसेस सुद्धा आपण कन्सिडर करतो. अँड लॅटाईस स्ट्रक्चर असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे कन्सेप्ट सॉलिड स्टेट या टॉपिक मध्ये मला असं अजिबात सांगायचं नाही त्याच्या साईडला तो पॉईंट होता, तो याच्या साईडला तो पॉईंट होता, तो नाही.
त्याच्या लॅटाईस पॉईंट्स असाच वर्ड वापरायचा. लॅटाईस पॉईंट्स म्हणजे काय, सराउंडिंगचे जे काही एलिमेंट्स असतील ते. ओके, नाव हा झाला तुमचा फर्स्ट पार्ट. मग आता एका पर्टिक्युलर क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये युनिट सेल कशाला म्हणतात? युनिट म्हणजे काय? अकॉर्डिंग टू फिजिक्स आहे ना, वेक्टर वगैरे मॅथ्स मध्ये पण असणार तुम्हाला, वेक्टर स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, मॅग्निट्यूड असते, मॅग्निट्यूड एज वेल एज डिरेक्शन असते. मग त्याच्यामध्ये युनिट हा पार्ट झालेला असणार, युनिट वेक्टर असणार ना तुम्हाला, डायगोनली 1 1 1 कॅल्क्युलेट करताना तेच सगळं. सो युनिट सेल म्हणजे काय, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर, हे असंच ठेवलंय मी, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, बघा मी काय म्हणतोय, क्रिस्टलाइन सॉलिडचं रिपीटिंग स्ट्रक्चर, बट ते कसं असलं पाहिजे, स्मॉलेस्ट. आता बघा, सो आता हे मी म्हटलं इथे डॉट किंवा एखादा ऍटम आहे, आता मी तेच कन्सिडर करतो की तो सोडियम क्लोराईडचा एक क्रिस्टल आहे असं मी कन्सिडर करतो. पण त्या सोडियम क्लोराईडच्या एका क्रिस्टलमध्ये पण 2 पार्ट असणार ना, सोडियम 1 असेल आणि क्लोराईड अनादर असेल. सो मी रिप्रेझेंट करताना ही एक फेज झाली पर्टिक्युलर, हा याच्यातला स्मॉलेस्ट पोर्शन झाला. असंच अजून एक क्रिस्टल कुठेतरी असणार, तो त्याला जॉईन झाला असणार, अजून एक क्रिस्टल असणार, म्हणजे इट इज अ टाइप ऑफ अ पॉलिमर, लॉंग चेन ऑफ मोनोलिपिड्स कंबाईन झाले असतील. ह्या स्मॉलेस्ट युनिटला आपण कन्सिडर करतो युनिट सेल. ओके, अँड देअर आर ऍक्च्युअली 4 ऑफ युनिट सेल. कुठले कुठले आहेत? आता मला हे करावं लागेल, ऑप्शन नाहीये काही. देअर आर 4 टाइप्स ऑफ युनिट सेल. कुठले कुठले आहेत? फर्स्ट वन इज अ प्रिमेटिव्ह युनिट सेल, मीन्स फॉर्मर. ओके, सिंगल असेल जो ज्याला आपण म्हणतो सिंपल युनिट सेल. सिंपल युनिट सेल. अनदर वन इज अ बॉडी सेंटर्ड युनिट सेल. थर्ड वन इज अ फेस सेंटर्ड युनिट सेल. आणि लास्ट वन इज नथिंग बट व्हॉट, एज सेंटर्ड. ओके, ज्याला आपण बेस सेंटर्ड सुद्धा म्हणू शकतो. सो फोर्थ वन इज बेस सेंटर्ड और एज सेंटर्ड. ईडीजी, हा एज म्हणजे एजी नव्हे, सरांनी सांगितलं एज सेंटर हे आणि सांगणार तुम्ही. ओके, सो 4 टाइप्स ऑफ युनिट सेल्स आर देयर. सो प्रिमेटिव्ह युनिट सेल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बॉडी सेंटर, बेस सेंटर्ड. आता याच्यावरनं हे का एवढे क्लासेस का स्टडी करायचे, एवढं काय त्याच्यामध्ये, एकच एवढा क्रिस्टल असतो तसं एवढा क्रिस्टल, हे कशावरनं समजतं, तर क्रिस्टलोग्राफिक स्टडी त्याच्यावरून डिफ्रॅक्शन पॅटर्न वरून आपण हे डिटरमाइन करू शकतो. तर सिंपल युनिट सेल म्हणजे काय, त्याला आपण सिंपल क्युबिक सेल असं, सिंपल युनिट सेल असं कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये ओनली 1 नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतात. युनिट सेल इन द सेन्स जो मी मगाशी डॉट ड्रॉ केला होता, इट इज अ टाइप ऑफ अ सिंपल युनिट सेल. अनदर बॉडी सेंटर युनिट सेल म्हणजे काय, मगाशी जो मी तुम्हाला क्यूब दाखवला त्याच्यामध्ये सेंटरला एखादा एलिमेंट दाखवला जातात. बॉडी सेंटर म्हणजे काय, कन्सिडर करू एक आपल्याकडे पार्लेजीचा एक मोठा बॉक्स असतो. समजा माझं शॉप आहे आणि त्याच्यामध्ये मला पार्लेजीचे बॉक्स ठेवायचे आहेत सगळे. मग ते काही येताना एक एक बॉक्स घेऊन एक एक तुम्हाला बिस्किट पुढे घेऊन येतात का, नाही, त्यांचा एक मोठा बॉक्स असतो. तो जो बॉक्स असेल तो हॉलो फ्री आहे, त्याच्यामध्ये सगळे पार्लेजीचे बॉक्स काढून ठेवले. आता जर तुम्ही पॅक करून ठेवला किंवा बंद करून ठेवला आणि हँगिंग पोझिशन मध्ये सेंटरला एक सर्कल डाऊन काय करून ठेवलं, मी फिक्स करून ठेवलं. ओके, आता ते हँगिंग पोझिशन म्हणजे काय, अप्पर सरफेस हा तुम्हाला बेस घ्यावा लागतोय ना, सो दिस इज युअर बेस सेंटर्ड, हा पार्ट. ओके, बॉडी सेंटर्ड याचा अर्थ काय, त्याच्या बरोबर मधोमध हँगिंग पोझिशन मध्ये असतं तर त्याला बॉडी सेंटर्ड. आपल्याकडे असणारा फॅन, घरामध्ये जो आपण फॅन लावतो वरती, सिलिंग फॅन जो असतो तो, सो जो सिलिंग फॅन असेल तो सेंटरला असतो. असं असतो का कुठे की त्याची पोझिशन भिंतीकडे करून ठेवलेली आहे आणि तो तिकडे लावला की आपल्याला इकडे वारायचं, असं काहीच होत नाही. सो त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड वन इज अ फेस सेंटर्ड. आता बघा, ज्या बॉक्सच्या समोरून मी बघतोय ती फेस माझ्या समोर असणार आहे, ती बरोबर ना, त्या बॉक्सची ती फेस माझ्या समोर असणार आहे. जर तुम्ही बॉक्स एक्झॅक्टली अपोजिट फेनॉमेनॉन मध्ये घेतला तरी सुद्धा मला तो बॉक्स जो हँगिंग पोझिशन मध्ये असणारा जो सर्कल असेल किंवा जे काही फिक्स केलेलं मटेरियल असेल ते मला दिसणार आहे. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन द ऑब्झर्वर.
ओके, म्हणजे मी कुठून ऑब्झर्व करतोय, कुठल्या फेसवरनं बघतोय, कुठल्या बॉडीवरनं बघतोय, कुठल्या युनिट सेलकडनं बघतोय किंवा कुठल्या कॉर्नरवरनं बघतोय किंवा कुठल्या बेसवरनं बघतोय, त्याच्यावरनं याचे टाइप्स डिपेंड होतात. सो प्रिमेटिव्ह किंवा सिंपल युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स असतात 1, बॉडी सेंटर्ड क्युबिक सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स असतात 2 आणि फेस सेंटर्ड मध्ये असतात 4. ओके, आता असे कुठले कंपोनंट्स आहेत किंवा त्याची कुठली अशी एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यावरनं तुम्ही हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर पुढचा पार्ट फर्दर ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी किंवा पॅकिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकता. पॅकिंग फॅक्टर इज नथिंग बट टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द सेल, मीन्स त्या बॉक्सने ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम आणि त्याच्यामध्ये असणारा एक पर्टिक्युलर ॲटम जो असेल तो. ओके, ह्या दोघांमधला जो रेशो असेल किंवा या दोघांमधला जो काही आपण स्टडी करतो तो म्हणजे तुमचा कोण असतो, युनिट सेलचा ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर किंवा पॅकिंग एफिशियन्सी. ओके, म्हणजे एका बॉक्समध्ये किंवा एका तुमच्या बॉक्समध्ये किती नंबर ऑफ बिस्किट्स आहेत आणि जेव्हा तुम्ही त्यातला एक बॉक्स काढून घेतला, बिस्किटचा पुढे एक काढून ठेवला, दुसरा काढून ठेवला, पाचवा काढून ठेवला, 25 काढून ठेवला, आता किती स्पेस अवेलेबल आहे, सगळे काढून ठेवल्यानंतर बॉक्समध्ये किती स्पेस अवेलेबल आहे याचा रेशो म्हणजे ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. आणि इट इज जनरली एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अ पर्सेंटेज. सो हाऊ इट विल बी कॅल्क्युलेटेड, हाऊ इट विल बी लुक्स लाईक, मीन्स डायग्रामॅटिकली कसं रिप्रेझेंट करू शकतो आपण हे नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. मे बी उद्याचं लेक्चर हे मॉर्निंगला असेल, मॉर्निंगला इन द सेन्स 10 पर्यंत वगैरे किंवा 9 पर्यंत वगैरे लेक्चर असेल. मी तुम्हाला टायमिंग ग्रुपवरती मेसेज करून ठेवेन, त्यावेळी तुम्ही जॉईन व्हाल ऍपवरती. आत्ताच्या मात्र मी ज्या नोट्स आहेत त्या पीडीएफच्या फॉर्मॅट्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप सेंड करेन. ओके, म्हणजे काही प्रॉब्लेम व्हायला नको. काही जणांना प्रिंटिंगला प्रॉब्लेम होत असेल तर जे टाईप करतात किंवा जे लिहून घेतात स्वतः त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, ऍपवरती पण तुम्हाला ते मिळून जाऊ शकते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट सॉलिड स्टेट. आता एकदा रिवाइज करूया आणि मग स्टॉप करूया. पहिल्यांदा आज बघितलं सॉलिड स्टेट म्हणजे काय, सेकंड पार्ट बघितला त्याचे टाइप्स, अमॉर्फस आणि क्रिस्टलाइन सॉलिड. नेक्स्ट बघितलं आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम, एक्झाम्पल, डेफिनेशन्स. त्याचा पुढचा पार्ट बघितला, त्याच्या पुढचा पार्ट बघितला तो होता दॅट इज युअर काय बघितलेलं आपण त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम, आयसोमॉर्फिझम झाल्यानंतर टाइप्स ऑफ अ क्रिस्टल स्ट्रक्चर, म्हणजे ते कुठले कुठले सॉलिड्स आहे, टाइप्स ऑफ अ सॉलिड्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, मीन्स मेटालिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड वगैरे वगैरे. हा पार्ट कुठला बघितला ते. त्याच्यानंतर त्याच्या कॅरेक्टर्स बघितल्या, त्याची एक्झाम्पल्स बघितली प्रत्येक टाइप्सची. मग बघितलं क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय, युनिट सेल म्हणजे काय आणि लास्ट बघितलं टाइप्स ऑफ युनिट सेल. ओके, टाइप्स ऑफ युनिट सेल फक्त मेन्शन करायची, त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. नंबर ऑफ ॲटम्स तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सीचं कॅल्क्युलेशन करताना लागणार आहे, त्यावेळी मी ते परत घेईन. ओके, सो त्याच्यामध्ये व्हिज्युअल टेंडन्सी, व्हिज्युअलिटी तुम्हाला व्हिज्युअल करता आलं पाहिजे, इमॅजिनेशन पॉवर तुमची चांगली असायला पाहिजे, तर या टॉपिक मध्ये डायग्राम्स पटकन समजतात. अदरवाईज मग ते रट्टा मारावे लागणार. ओके, ठीक आहे. आजच्या मी नोट्स तुम्हाला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये सेंड करेन. ठीक आहे, थँक्यू.